आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या। संगमनेरची संस्कृती 40 वर्षापासून बिघडली होती ती आत्ताशी कुठेतरी 8 महिन्यामध्ये तिची घडी बसली आहे। आणि तुम्ही बघा व्हॉट्सअपवरती मेसेज फिरलेले आहेत, संध्याकाळी सर्व कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहायचंय। हे आधी आले, मग त्याच दिवशी का तुम्हाला कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची गरज पडली? मी महात्मा गांधी नाही, पण त्या वैचारिक आपल्या विचाराकरताचं बलिदान हे आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे। संगमनेरच्या घुलेवाडी गावात हरिनाम सप्ताहानिमित्ताने दररोज कीर्तन सुरू असतं। यावेळी राजगुरू नगर येथील संग्राम महाराज भंडारे कीर्तनाला आले होते। सुरुवातीला त्यांनी भक्तिमय रूपात कीर्तन सुरू केलं होतं, पण त्यानंतर त्यांनी हिंदुत्वावर बोलायला सुरुवात केल्याचा आरोप आहे। त्यामुळे उपस्थितांपैकी काहींना त्यांचं हे बोलणं पटलं नाही, त्यामुळे त्यांनी महाराजांचं कीर्तन रोखलं। इतक्यावरच ते थांबले नाहीत, तर त्यांनी महाराजांना देखील धक्काबुक्की केली होती। त्यामुळे कीर्तनाच्या कार्यक्रमात मोठा राडा झाल्याचा आरोप आहे। काल घटनेच्या निषेधार्थ शिवसेनेचे आमदार अमोल खताळ आणि भाजप आध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांच्या नेतृत्वात रास्ता रोको आंदोलन केलंय। या आंदोलनादरम्यान खताळ आणि भोसले यांनी बाळासाहेब थोरात यांच्यावर टीका केली। संगमनेरची संस्कृती 40 वर्षापासून बिघडली होती ती आत्ताशी कुठेतरी 8 महिन्यामध्ये तिची घडी बसली आहे। आणि तुम्ही बघा व्हॉट्सअपवरती मेसेज फिरलेले आहेत, संध्याकाळी सर्व कारखान्याच्या कर्मचाऱ्यांनी मोठ्या संख्येने तिथं उपस्थित राहायचंय। हे आधी आले, मग त्याच दिवशी का तुम्हाला कारखान्याच्या कर्मचाऱ्यांची गरज पडली? यानंतर काल रात्री संग्राम बापू भंडारे यांनी संगमनेर मधील कीर्तनानंतर निर्माण झालेल्या राजकीय वादावरून बाळासाहेब थोरातांना इशारा देताना आम्हाला नथुरामजी गोडसे व्हावं लागेल अशी भाषा वापरली होती। काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी संग्राम भंडारे यांनी केलेल्या त्या वक्तव्याचा समाचार घेतला, तर सत्यजित तांबेंनीही संग्राम बापू भंडारेंना उद्धट व्यक्ती म्हणत उत्तर दिलं। यावर बाळासाहेब थोरातांनी आज पत्रकार परिषद घेत मी काही महात्मा गांधी नाही आणि होऊ शकत नाही, परंतु असा कोणी नथुराम गोडसे समोर आल्यावर विचार आणि तत्वासाठी आनंदानं बलिदान स्वीकारेल अशी मोठी प्रतिक्रिया दिली होती। तुमचं म्हणजे मला महात्मा गांधींसारखं आम्ही तशा पद्धतीनं तुमच्यावर हे करू, खरं म्हणजे असं बलिदान तर मला आनंदानं घेईल मी। जर कुणी तत्वाकरता विचाराकरता म्हणून आम्ही जगत असताना कुणी जर आमच्यावर असा नथुराम गोडसे आमच्या पुढे आला एखादा, तर ते बलिदान घेण्यामध्ये मला आनंद आहे, हे तुम्हाला स्पष्टपणे सांगतो। मी महात्मा गांधी नाही, पण त्या वैचारिक आपल्या विचाराकरताचं बलिदान हे आनंदानं स्वीकारण्याची तयारी माझी आहे। बाळासाहेब थोरातांच्या या प्रतिक्रियेचे संगमनेरसह महाराष्ट्रात भावनिक पडसाद उमटू लागलेत। मात्र कीर्तनात झालेला हा गोंधळ मुद्दाम घडवून आणलाय की याला राजकीय रंग देण्यात आलाय, हा प्रश्न अनुत्तरितच आहे। महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।